मित्रांनो, एसएम योजना गुरु यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे 7/12 हा कोरा होणार आहे, कर्जमाफी होणार आहे। काय सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। पहा शेतकरी मित्रांनो, आपण आता व्हिडिओला सुरू करू। पहा शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याच्या नंतर महाविकास आघाडी मधील 31 डिसेंबर 2019 रोजी महात्मा फुले कर्जमुक्तीची योजना ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला होता आणि एप्रिल महिन्याच्या जवळपास शेतकऱ्यांनी घेतलेल्या थकीत अल्पमुदतीचे जे कर्ज होतं ते कर्ज माफ करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याच्या उद्देशाने ही महात्मा फुले कर्जमुक्ती योजना राबवण्यात आली होती आणि सुरू करण्यात आली होती मार्च 2015 मध्ये आणि मार्च 2019 मध्ये ही कर्जमाफी सप्टेंबर 2019 पर्यंतच्या मुदत व्याजासह 2 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेल्या व्यक्तींसाठी ही कर्जमाफी लागू करण्यात आलेली होती। तसेच शेतकरी मित्रांनो, ज्यांनी 2 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतले होते त्यांच्यासाठीच ही जी योजना आहे ही योजना लागू करण्यात आली होती। शेतकरी मित्रांनो, या योजनेमध्ये जे शेतकरी दुर्लक्षित आहेत किंवा जे शेतकरी अल्पभूधारक आहेत त्यांच्यासाठी, अशा शेतकऱ्यांसाठीच 2 लाखापर्यंतची जी रक्कम आहे ती कर्ज सरकार महात्मा फुले कर्जमाफी योजनेमधून अंतर्गत माफ करणार होतं आणि असल्याची मोठी घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे। आणि महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेत अंतर्गत 30 सप्टेंबर पर्यंत अल्पकालीन कर्ज, पीक कर्ज जे आहे ते पूर्णगठित कर्जासाठी कमाल मर्यादेपेक्षा कर्जमाफीची सुद्धा लाभ देण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, तसेच शेतकरी मित्रांनो 30 सप्टेंबर पर्यंतच 2 लाख रुपयापेक्षा जास्त मदत किंवा व्याजासह थकबाकी अशा शेतकऱ्यांसाठी थकलेली आहे किंवा पूर्वजन कर्ज खाते सुद्धा या योजनेच्या अंतर्गत कर्जमाफी योजनेस पात्र ठरणार नाहीत। सर्वांनी याची सुद्धा नोंद घेण्यात यावी। तसेच शेतकरी मित्रांनो, महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना आणि लाभधारी कोण आहेत तर महाराष्ट्रातील सर्व पात्र शेतकरी। आणि या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफी ही जी आहे ती 21 डिसेंबर 2019 मध्ये या योजनेची जी सुरुवात आहे ती सुरुवात करण्यात आली होती। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकार लवकरात लवकर महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची तिसरी जी यादी आहे ती तिसरी यादी जाहीर करणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, पहिल्या आणि दुसऱ्या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आले नाही असे सर्व शेतकऱ्यांनी तपासणी करण्यात येणार असून अशा शेतकऱ्यांचा समावेश करण्यात तिसरी यादीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे। तसेच अशा सर्व शेतकरी मित्रांसाठी महात्मा फुले ज्योतिबा कर्जमुक्ती जी योजना आहे, कर्जमाफी योजना, या योजनेच्या अशा प्रकारची मोठी घोषणा महाराष्ट्र शासनाने सुद्धा करण्यात आलेली आहे। या योजनेची यादी सुद्धा पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या जवळच्या जे सीएससी सेंटर आहे, सीएससी सेंटर असेल किंवा केंद्र असेल, या केंद्रामध्ये जाऊन सुद्धा तपासावे लागेल किंवा आपण आपल्या ग्रामपंचायत मध्ये भेट देखील देऊ शकता आणि सीएससी सेंटरवर जाऊन सुद्धा किंवा जे सीएससी केंद्र असतात तिथे सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता की पहा इथे देण्यात आले। शेतकरी मित्रांनो, पहा की या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना जे 2 लाखापर्यंत जे कर्ज घेतलेलं आहे ते माफ होणार आहे। ही एक अत्यंत आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे। त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।